बातमी मुंबईमधनं आहे। मुंबईत रविवारी म्हणजे कालच 3 ठिकाणी बेदरकार पद्धतीनं वाहनं चालवून झालेल्या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झालाय। विक्रोळी, खार आणि पवई इथे अपघाताच्या घटना घडल्या। या तीनही प्रकरणात आरोपींना अटक झाली आहे। खारमधील अपघातातली आरोपी महिला चालक आहे। या महिलेला सुद्धा अटक करण्यात आली आहे। रविवारी मुंबईतल्या विक्रोळी, खार आणि पवई या 3 परिसरांमध्ये रस्ते अपघात घडले। विक्रोळी पंतनगर परिसरात आयशर टेम्पोची धडक एका दुचाकीस्वाराला बसली, ज्यात 29 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। तर खारमध्ये नीलम फूडलँड भागात कारच्या धडकेत वीरेंद्र सिंग या तरुणानं आपला जीव गमावला। तिसरा अपघात झाला पवई परिसरात। डंपरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार अतुल खोरसेचा मृत्यू झाला। सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, ज्ञानदा, काल जर आपण पाहिलं तर रविवार हा सुट्टीचा दिवस असो, मात्र हा दिवस आता एक अपघाताने काल रंगल्याचं पाहायला मिळतं। विक्रोळी, खार आणि पवई या 3 ठिकाणी 3 स्वतंत्र अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। विक्रोळीत आपण पाहिलं आयशरच्या धडकेमध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे खार सारख्या एका उच्चवर्णीय भागामध्ये एका महिलेने तिच्या कारने दिलेल्या धडकेत 27 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला। तर पवई डंपरच्या धडकेत मृत्यू झाले। या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे। 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून यामध्ये 3ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र यातील जे 2 आरोपी आहेत ते विक्रोळी आणि खार यामधील जे 2 आरोपी आहेत यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे। मात्र एकूणच आता हे अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त चालकांना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आता मुंबईत दररोज कडक कारवाई ही केली जात आहे। नाकाबंदी दरम्यान विविध तपासणी करून या संपूर्ण कारवाई करत हे अपघात रोखण्यासाठीचे प्रयत्न हे मुंबई पोलिसांकडून आता केले जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पुण्यातील घटनेनंतर आता मुंबई पोलिसांनी देखील सतर्कता बाळगत या कारवाई दरम्यान विविध गोष्टी या थांबवण्यास प्रयत्न सुरू केले असल्याचे पाहायला मिळत आहे। ज्ञानदा, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।